गोष्टीचं नाव आहे आळशी गणू. गणू नावाचा एक मुलगा होता. तो लवकर उठत नसे, दात घासत नसे, तोंड धुत नसे, रोज आंघोळ करत नसे, कपडे धुत नसे. एकदा गणू बागेत खेळायला गेला. बागेतली छान छान फुलं बघून त्याला खूप आनंद झाला आणि आपल्यासोबत कुणीतरी खेळावं असं त्याला वाटू लागलं. तिथे बसली होती एक मणी. गणू मणीजवळ आला आणि म्हणाला, मणे मणे चल आपण खेळू. मणी म्हणाली, मी नाही जा तुझ्यासोबत खेळत. तुझे तोंड साफ नाही, मी माझे तोंड रोज साफ करते. तुझ्यासारख्या आळशी मुलासोबत मी नाही खेळणार. मग गणू म्हणतो, मी चाललो कबुतराकडे. गणू कबुतराकडे गेला. कबुतराला म्हणाला, कबुतरा कबुतरा चल आपण खेळू. कबूतर म्हणाले, मी नाही जा तुझ्यासोबत खेळत. तुझे कपडे किती मळके आहेत, माझी पिसे बघ किती छान स्वच्छ आहेत. असं म्हणून कबूतर तिथनं निघून गेला. मग गणू आणखीन पुढे गेला. त्याला भेटला एक कोंबडा. गणू म्हणाला, कोंबडे दादा चल आपण खेळू. कोंबडा म्हणाला, मी नाही जा तुझ्यासारख्या आळशी मुळाबरोबर खेळत. मी बघ किती लवकर उठतो, सकाळी उठून छानपैकी गाणं गातो. गणू बरोबर खेळायला कोणीच तयार होईना. मणी येईना, कबूतर येईना, कोंबडा पण येईना. गणूला खूप वाईट वाटलं. अरे, माझ्यासोबत कोणीच खेळायला तयार नाहीत. गणूला त्याची चूक समजली. तो पळत पळत घरी आला. त्याने दात घासले, तोंड धुतले, आंघोळ केली. धुतलेले छान छान कपडे घालून तो बागेत फिरायला गेला. आणि बागेत गेल्याबरोबर ते गणूचं बदललेलं रूप पाहून मणी पण आली, कबूतर आले, कोंबडाही आला आणि सगळे मिळून गणूसोबत खेळू लागले. मुलांनो, आपली वैयक्तिक स्वच्छता आपण राखलीच पाहिजे. धन्यवाद.